नमस्कार भक्त हो. आपल्या अध्यात्मकथा या चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. भक्त हो, अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा भगवान श्री विष्णूंना समर्पित अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात केलेला जप, तप, दान, व्रत आणि स्तोत्र पठण याचे अनेक पटीने पुण्य प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले जाते. आणि या महिन्यात एक अशी सेवा केली जाते जी अनेक लोक अत्यंत श्रद्धेने आणि विश्वासाने करतात, ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्र सेवा. असं मानलं जातं की ही सेवा श्रद्धेने केल्यास घरातील संकटे कमी होतात, मानसिक शांतता मिळते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि भगवान व्यंकटेश्वराची कृपा प्राप्त होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्यंकटेश स्तोत्र सेवा म्हणजे काय, ही सेवा रात्री 12 वाजताच का करतात, या सेवेचे फायदे काय आहेत, सेवा कशी करावी आणि काही भक्तांचे अनुभव काय सांगतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्यंकटेश स्तोत्र म्हणजे काय? व्यंकटेश स्तोत्र हे भगवान श्री विष्णूंच्या व्यंकटेश स्वरूपाला समर्पित अत्यंत प्रभावी स्तोत्र मानले जाते. भगवान व्यंकटेश्वर म्हणजेच तिरुपती बालाजी हे स्तोत्र श्रद्धेने म्हणल्याने मन शांत होते, नकारात्मकता कमी होते आणि भक्ताला सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी अनेक भक्तांची श्रद्धा आहे. अनेक घरांमध्ये हे स्तोत्र रोज सकाळी किंवा संध्याकाळी म्हटले जाते. परंतु अधिक महिन्यात या स्तोत्राच्या सेवेचे विशेष महत्त्व सांगितले जाते. अधिक महिन्याचे महत्त्व. अधिक महिना हा साधा महिना नसून पुरुषोत्तम महिना म्हणून ओळखला जातो. हा महिना भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो. शास्त्रानुसार या काळात केलेली भक्ती अनेक पटीने फळ देते. म्हणूनच अनेक लोक विष्णू सहस्त्रनाम, भागवत पारायण, जप, दान आणि व्यंकटेश स्तोत्र सेवा करतात. व्यंकटेश स्तोत्र सेवा रात्री 12 वाजता का करतात? भक्त हो, अनेक ठिकाणी अशी परंपरा आहे की ही सेवा मध्यरात्री म्हणजे रात्री 12 वाजता केली जाते, कारण त्यावेळी वातावरण शांत असते, मन स्थिर राहते, एकाग्रता वाढते आणि भक्तीमध्ये मन पूर्ण रमते. व्यंकटेश स्तोत्रामध्ये एक ओळ आढळते, एकाग्रचित्ते एकांती अनुष्ठान कीजे मध्यरात्री, म्हणजेच एकांतात आणि एकाग्र मनाने मध्यरात्री हे अनुष्ठान करावे. म्हणून अनेक भक्त रात्री 12 वाजता ही सेवा करतात. सेवा कशी करतात? अनेक भक्तांच्या परंपरेनुसार ही सेवा अशी केली जाते. रात्री स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत, देवघर स्वच्छ ठेवावे, तुपाचा दिवा लावावा, भगवान व्यंकटेश्वरांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवावी, शांत आणि एकाग्र मनाने बसावे. व्यंकटेश स्तोत्र 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणावे. काही लोक ही सेवा 11 दिवस, 21 दिवस किंवा पूर्ण अधिक महिना करतात. या सेवेचे फायदे. मानसिक शांतता मिळते. आजच्या धावपळीच्या जीवनात मन सतत तणावाखाली असते. ही सेवा केल्याने मन शांत आणि स्थिर होण्यास मदत होते, अशी श्रद्धा आहे. घरातील नकारात्मकता कमी होते. अनेक लोकांचा अनुभव असा आहे की स्तोत्र पठणामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते, आर्थिक अडचणी कमी होतात. भगवान व्यंकटेश्वर हे समृद्धीचे प्रतीक मानले जातात. श्रद्धेने सेवा केल्यास आर्थिक संकटातून मार्ग मिळतो, असे अनेक भक्त सांगतात. संकटातून मार्ग मिळतो. अनेक भक्त सांगतात की अडकलेली कामे पूर्ण झाली, अडथळे कमी झाले, मनातील भीती कमी झाली. भगवान विष्णूंची कृपा मिळते. अधिक महिना भगवान विष्णूंना प्रिय असल्याने या काळात केलेली सेवा अत्यंत पुण्यदायी मानली जाते. काही भक्तांचे अनुभव. अनेक भक्त असे सांगतात की ही सेवा सुरू केल्यानंतर मन प्रसन्न झाले, घरातील भांडणे कमी झाली, सकारात्मक ऊर्जा जाणवू लागली, संकटातून अचानक मदत मिळाली. भक्त हो, हे सर्व अनुभव श्रद्धेवर आधारित आहेत. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. सेवा करताना या गोष्टी लक्षात ठेवा. सेवा भीतीपोटी करू नका, कोणाचं वाईट चिंतन करू नका, फक्त चमत्कारासाठी सेवा करू नका. श्रद्धा आणि सकारात्मक भावना सर्वात महत्त्वाच्या आहेत. सेवा करताना मन शांत ठेवा. जर रात्री 12 वाजता सेवा करणे शक्य नसेल तर सकाळी, संध्याकाळी किंवा शांत वेळेतही भक्तिभावाने स्तोत्र म्हणू शकता. भगवान भक्ती पाहतात, वेळ नाही. भक्त हो, अधिक महिन्यात रात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्र सेवा ही अनेक भक्त श्रद्धेने करतात. ही सेवा मनाला शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि भक्तीचा अनुभव देणारी मानली जाते. जर तुम्हालाही भगवान व्यंकटेश्वरावर श्रद्धा असेल
तर कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नमो व्यंकटेशाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अध्यात्मकथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि पूर्ण 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र सेवा ऐकण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा. ओम नमो व्यंकटेशाय. धन्यवाद.